नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण किचनमध्ये सकाळच्या घाईत किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी मेयोनीज किंवा चीज न वापरता घरातल्या साहित्यात अवघ्या 5 मिनिटात अतिशय क्रीमी आणि पौष्टिक असे ब्रेड दही व्हेज सँडविच कसे बनवायचे ते पाहणार आहोत। मुलेही हे खूप आवडीने खातात। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम ब्रेड सँडविचसाठी आपल्याला घट्ट दही लागते, त्यामुळे 2 वाट्या दही असे चाळणीत पाणी झिरपण्यासाठी ठेवले। 2 तास झाले, पाणी चांगले झिरपलेले आहे। आता बाकीचे साहित्य पाहूया। 1 वाटीच्या प्रमाणानुसार बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि पत्तागोबी घेतलेली आहे। त्यासोबत अर्धी वाटी शिमला मिर्च, चिली फ्लेक्स, पिठी साखर, मीठ, मिरेपूड आणि बारीक केलेले हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत। इथे सँडविच बनवण्यासाठी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। सँडविच तयार करण्याच्या आधी आपल्याला ज्या ब्रेडच्या कडा आहेत त्या काढून टाकायच्या आहेत। तुम्हाला आवडत असल्या तर तुम्ही तशाही ठेवू शकता। आता लगेच भांड्यामध्ये पाणी काढून टाकलेले घट्ट दही टाकून घ्यायचे। तर इथे 1 वाटी घट्ट दही मी टाकून घेतलेले आहे। त्यानंतर चांगल्या बारीक चिरलेला कांदा, पत्तागोबी आणि टोमॅटो इथे टाकून घ्यायचे आहे। तसेच बारीक चिरलेली शिमला मिरचीही इथे टाकून घ्यायची आहे। त्यानंतर बारीक चिरलेले हिरव्या मिरचीचे तुकडे किंवा ही हिरवी मिरची तुम्ही ठेचूनही टाकू शकता। त्यानंतर दह्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी 2 चमचे पिठी साखर आणि 1.5 चमचा इथे मीठ घालून घेतले। अर्धा चमचा मिरेपूड आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत। आता हे चांगलं एकत्र करायचं। दह्याचे सँडविच बनवत असताना शक्यतो ताज्याच दह्याचा वापर करायचा आणि पिठी साखरेचे प्रमाण हे दही किती प्रमाणात आंबट आहे त्यानुसार ठरवायचे। हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं। इथे आपलं ब्रेडमध्ये भरायचं क्रीमी स्टफिंग तयार आहे। इथे 2 ब्रेडच्या स्लाइस घेतल्या। एका ब्रेडच्या स्लाइसवर हे दह्याचे मिश्रण छान जाडसर पसरून घ्यायचे आहे। तर पोहे खायचे 3 चमचे हे दह्याचे मिश्रण आपण ह्या एका ब्रेडच्या स्लाइसला लावून घेणार आहे। हे जे दह्याचे मिश्रण आपण केले हे ब्रेडला किती प्रमाणात लावायचे हे आपल्यावर आहे। आणि असं घट्ट दही केल्यामुळे आपल्या या मिश्रणाला पाणी सुटत नाही, छान स्टफ केल्या जाते। तर हे मिश्रण आपण चांगले ब्रेडला लावून घेतले। त्यावरती लगेच आपल्याला वरून दुसरी ब्रेडची स्लाइस ठेवून घ्यायची आहे। इथे आपलं सँडविच तयार आहे। आता तव्यावर तूप, बटर किंवा तेल लावून सँडविच यावर ठेवून द्यायचे आणि सँडविच दोन्ही बाजूनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर शेकून घ्यायचे आहेत। इथे मी सँडविच शेकण्यासाठी तेलाचा वापर करत आहे, कारण माझ्या मुलांना बटर आणि तुपाचा वास आवडत नाही, त्यामुळे मी तेलाचा वापर करते। तर एका बाजूनं आपले हे सँडविच चांगले शेकून झालेले आहे। त्यानंतर लगेच थोडंसं दुसऱ्या स्लाइसला तेल लावून घ्यायचं आणि बाजू आपल्याला पलटवून घ्यायची आहे। तर हलके तेल लावून घेतले आणि चमच्याने आपल्याला या सँडविचची बाजू पलटून घ्यायची आहे आणि दुसरीही बाजू छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर आपल्याला शेकून घ्यायची आहे। दोन्ही साईडने चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपण हे सँडविच चांगले शेकून घेतलेले आहेत। आता हे सँडविच चांगले बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त क्रीमी असे लागतात। चटपटीत असे हे ब्रेड दही व्हेज सँडविच एकदा नक्की करून पहा। लगेच हे तयार सँडविच आपल्याला त्रिकोणी तुकड्यामध्ये कापून घ्यायचं आहे। घरातच उपलब्ध असणाऱ्या अगदी साध्या साहित्यात आणि अवघ्या 5 मिनिटात तयार होणारे ब्रेड दही व्हेज सँडविचची अतिशय सोपी रेसिपी आहे। हे सँडविच खायला इतकं मलाईदार आणि क्रीमी लागतं की मुलं डब्यातल्या भाज्या देखील अगदी आवडीने संपवतील। बाजारात मिळणारे मेयोनीज किंवा चीज हे नेहमीच आरोग्यासाठी चांगले असते असे नाही, म्हणूनच हा दही सँडविचचा पर्याय मी तुमच्यासाठी आणलेला आहे। उन्हाळा सुरू आहे, छोट्या मोठ्या भुकेसाठी मुलांना देण्यासाठी चटपटीत असा हा झटपट होणारा सँडविचचा प्रकार आहे। हा प्रकार नक्की करून पहा। रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।